धाराशिव जिल्ह्यातल्या एका डाळिंबाच्या बागेत आपण आहोत। हे आहे भगवा जातीचं डाळिंब आणि या डाळिंबाने लकडलेली ही आहे परंडा तालुक्यातली बाग। उन्हाळ्यातल्या कडक उन्हाळ्यामध्ये योग्य पद्धतीचं पाणी नियोजन करून आता हे डाळिंब एक्सपोर्ट क्वालिटीसाठी तयार झाले। हे राज्यातल्या देशभरातल्या विविध राज्यात हे डाळिंब एक्सपोर्ट होते, त्याशिवाय विदेशात सुद्धा हे डाळिंब एक्सपोर्ट केलं जाते। आणि ज्यांच्या मेहनतीच्या जोरावर ही बाग फुलली आहे ते शेतकरी आपल्या सोबत आहेत। कसं नियोजन केलं ह्या बागेचं? या बागेचं नियोजन म्हणजे पाणी नियोजन, कमी पाण्यात निघणारं उत्पादन। मी 2019 पासून डाळिंब क्षेत्रामध्ये उतरलो। जवळजवळ साधारण 3 एकरापासून आज 7.5 एकर क्षेत्रापर्यंत गेलेलो आहे। परंतु 7.5 एकर जाण्याचा उद्देश माझा की जे कन्सल्टंट असतात ह्याला माहिती देण्यासाठी की कोणाचं म्हणणं असतं त्याला कंट्रोल नाही काय नाही, पण आमचे जे आनंद उबाळे म्हणून मास्तर आहेत त्यांनी ठामपणे मला तेल्यापासून मुक्ती असं वाटलं आहे, म्हणून मी आज 7.5 एकर डाळिंबावर गेलेलो आहे। माझं 3 एकरचे हार्वेस्टिंग चालू आहे। बांगलादेश, आता सध्या माझं केरळलाच चालू आहे डाळिंब, आणि अजून 2 महिन्यांनी माझा 2 एकरचा प्लॉट हार्वेस्टिंगसाठी येणार आहे। 2.5 एकर लागवड आहे। डाळिंब 7.5 एकर सांभाळण्यासाठी साधारण 7 ते 8 जरच्या गायला जेवढं पाणी प्यायला लागतं तेवढ्या पाण्यामध्ये 7 ते 8 एकर डाळिंब जोपलं जातं। की पाण्याचं नियोजन असेल तर शेती ही भरपूर पैसा देते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या मराठवाड्यामध्ये आणि धाराशिवमध्ये प्रामुख्याने पाणी प्रश्न आहे। तुम्ही या 7 एकर बागेसाठी कसं पाण्याचं नियोजन केलं? माझं पाण्याचं नियोजन म्हणजे माझ्याकडे येणीचे मांतनगत पॉलीहाऊस आहे। पॉलीहाऊसवरून जे पाणी पडतं ते मी विहिरीत घेतलेलं आहे। विहिरीतून येण्याच्या अंतर्गत शेततळ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शिफ्ट स्टॉक करतो आणि ज्यावेळेस बागाला पाणी लागेल जेवढ्या प्रमाणात लागेल तेवढ्या प्रमाणातच मी देतो, नंतर त्याचा वाल बंद केला जातो। म्हणजे शेततळ्यावर पूर्ण बाग आहे? पूर्ण शेततळ्यावर बाग आहे माझी टोटल। आता तुम्ही म्हणताय 7 वर्षापासून, मात्र आता जे उत्पादन तुम्ही घेतलंय क्वालिटी ज्याची आहे हे सगळं साध्य करण्यासाठी कुठल्या कुठल्या टप्प्यातून गेलात? हे सर्व साध्य करण्यासाठी सुरुवातीला पाणी नियोजन केलं, नंतर मी मजुराची अडचण होती, माझ्याकडे कुशल मजूर मी उपलब्ध करून घेतले। त्यानंतर मी जे रोगाचं नियंत्रण असतं त्यासाठी मी कन्सल्टंट ठेवले। तेल्या रोग प्रामुख्याने ह्याचं नियोजन कसं केलं? तेल्या रोगासाठी मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे, मी फवारण्या घ्यायचो परंतु तेल्यासारखं पॉट कंट्रोल होत नव्हतं, तर मी त्यासाठी आनंद उबाळे मास्तर म्हणून मी त्यांना कन्सल्टंट दिली। आज माझ्या कसा संपर्क झाला त्यांच्याशी? त्यांचा संपर्क म्हणजे मोबाईलच्या यूट्यूबमधून मी त्यांना पाहिलं, त्यांना फोन केला, त्यानंतर एक 10-15 दिवसांनी माझ्या प्लॉटवरती आले। त्याच्यातून त्यांनी जी ह्या वर्षामध्ये आणि ह्या 6 महिन्यामध्ये जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यावर माझा डाळिंबाचा प्लॉट हा एक्सपोर्ट क्वालिटीचा बनलेला आहे आणि भरघोस असं उत्पन्न म्हणजे आर्थिक जी उन्नती आहे ती मोठ्या प्रमाणात होईल अशी माझी अपेक्षा आहे। किती उत्पादन निघेल अशा अपेक्षा आहेत आणि पैसे किती त्याचे मिळतील? साधारण 30 ते 32 टन माल 3 एकरातून माझा निघेल। आज रोजी माझा 24 टन माल हा हार्वेस्टिंग झालेला आहे आणि अजून साधारण 7 ते 8 टन झाडावर माल बाकी आहे। याच्यातून साधारण मला आत्ताचा जो रेट चालू आहे माझा जे व्यापाऱ्याला दिला 95 रुपये आहे। जर पैशामध्ये हिशेब केला तर 30 ते 29 लाखापर्यंत उत्पन्न माझं निघेल अशी अपेक्षा आहे। 3 एकर मध्ये अंदाजे 30 टनाचा आपण हे जे डाळिंब बघितलं साधारणतः अर्धा किलोचं जे वजन असेल एका डाळिंबाचं, साहजिक ते 3 एकर म्हणजे यांचा अंदाजित उत्पादन निघणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, सरकारी योजना, इच्छाशक्ती आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड असा तिहेरी संगम साधून त्यांनी हे भगवं वादळ शेतात तयार केले। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, परंडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।